गुड मॉर्निंग. टीएमसी व्हर्च्युअल क्लासेसमध्ये मी मिसाळ सर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पायथागोरसचे प्रमेय या प्रमेयाची सिद्धता अभ्यासणार आहोत. तर पायथागोरसचे प्रमेय काय आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. कर्ण वर्ग बरोबर एक बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. तर हे पायथागोरसचं प्रमेय आणि त्याचं सूत्र तुम्ही इयत्ता 6वी पासून शिकत आहात. 6वीला पण होतं, 7वीला होतं, 8वीला होतं. पण यावर्षी मात्र पायथागोरसच्या प्रमेयाची आपण सिद्धता बघणार आहोत. सिद्धतेमध्ये पहिली स्टेप आहे की आकृती काढणे. पायथागोरसचे प्रमेय हे काटकोन त्रिकोणाच्या संदर्भामध्ये आहे, म्हणून मी एबीसी हा एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे आणि बीडी लंब एसी ही या त्रिकोणामध्ये रचना केलेली आहे. तर आकृती अतिशय सोपी आहे की एक त्रिकोण काढायचा एबीसी काटकोन त्रिकोण. बी कोण 90 चा दाखवायचा आणि शिरोबिंदू बी पासून कर्ण एसी वर बीडी हा लंब काढायचा. अतिशय सोपी आकृती आहे. आकृती काढून झाली की सिद्धता देणं सोपं जातं, म्हणून पहिल्यांदा तुम्हाला आकृती काढता आली पाहिजे. आता पक्षामध्ये काय येईल? काटकोन त्रिकोण एबीसी, कारण त्यांनी म्हटले काटकोन त्रिकोणामध्ये हे तुमचा पक्ष आहे. एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हे तुमचं साध्य आहे. काटकोन त्रिकोणामध्ये म्हणजे पक्षामध्ये येईल त्रिकोण एबीसी हा एक काटकोन त्रिकोण आहे. पक्ष एकदम सोपा आहे की त्रिकोण एबीसी हा एक काटकोन त्रिकोण आहे. पक्षानंतर द्यायचं असतं साध्य. आता साध्यामध्ये काय येईल की एका बाजूचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. त्रिकोण एबीसीचा कर्ण आहे एसी. कर्ण कसा ओळखायचा? 90 अंश कोणासमोरील बाजूला त्या त्रिकोणाचा कर्ण म्हणतात, म्हणून एसी हा कर्ण आहे. कर्णाचा वर्ग म्हणजे एसी चा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू, बाजू ए बी आणि बाजू बी सी या उरलेल्या दोन बाजू आहेत. त्या बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची, म्हणजे ए बी चा वर्ग अधिक बी सी चा वर्ग. तुमच्या लक्षात आलं असेल, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. हे आहे पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र. त्यानंतर आपण रचना बघणार आहोत. रचना का करायची खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे मी की पक्षामध्ये दिलेली माहिती जर अपूर्ण असेल, दिलेल्या माहितीवरून तुम्हाला जर साध्य प्रूव्ह करता येत नसेल, तर आकृतीमध्ये आपण काही बदल करीत असतो, त्या बदलाला रचना असे म्हणतात. आता रचना काय आहे बघा. शिरोबिंदू बी मधून कर्ण एसी वर बीडी लंब काढा. रेख शॉर्टकट लिहितो मी. रेख बीडी लंब कर्ण एसी काढा. रेख बीडी लंब कर्ण एसी काढा. त्यानंतर पुन्हा लिहायचं ए डॅश डी डॅश सी, म्हणजे ए दरम्यान डी दरम्यान सी. मग हे का लिहिलं मी? कारण तुम्ही बीडी हा लंब असा काढलेला आहे की डी बिंदू हा बिंदू ए आणि सी यांच्या दरम्यान येतो, म्हणून हे लिहायला विसरायचं नाही. ए डॅश डी डॅश सी. रचनानंतर आपण आता सिद्धता लिहूया. सिद्धता अतिशय सोपी आहे. सिद्धतेला सुरुवात बघा, रचनेमधून करूया आपण की त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, तसेच रेख बीडी लंब कर्ण एसी. याला कारण लिहायचं रचना.
आणि रचनेमध्ये केलेलं आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर बीडी लंब एसी काढलेला आहे. ओके, आता यानंतर आपण एक काटकोन त्रिकोणाची समरूपता नावाच्या प्रमेयाचा वापर करणार आहोत. तर काटकोन त्रिकोणाची समरूपता हे प्रमेय काय आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते दोन त्रिकोण परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. याला म्हणतात काटकोन त्रिकोणाची समरूपता. काय सांगितलं की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्परांशी समरूप असतात, शिवाय मूळ काटकोन त्रिकोणाशी देखील समरूप असतात. बरोबर, म्हणून आपण असे लिहूया आता त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी समरूप त्रिकोण बीडीसी. बघा नाव कशी लिहिले मी. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी आणि समरूप त्रिकोण बीडीसी. त्रिकोणाची नावं ही संगतीनुसार लिहायची असतात, एकास एक संगतीनुसार. याला कारण द्यायचं काटकोन त्रिकोणाची समरूपता. काटकोन त्रिकोणाची समरूपता. बरोबर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही पहिली जोडी सिलेक्ट करणार आहोत. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी ही जोडी घेऊया आपण खाली. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीबी एक जोडी घेतली. आता हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. मग दोन त्रिकोण समरूप केव्हा असतात? जेव्हा त्या त्रिकोणाचे तिन्ही कोण एकरूप असतात आणि त्या त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. कशा असतात? प्रमाणात. म्हणून आपण या दोन त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात आहेत, म्हणून आपण त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर लिहूया. AB अपॉन येणार AD, AB अपॉन AD बरोबर AC अपॉन AB, AC अपॉन AB. मी फक्त दोन बाजूंचे गुणोत्तर घेतलेलं आहे. तिसरी बाजू आहे BC आणि DB, त्या बाजूचं गुणोत्तर लिहायची आवश्यकता नाही. याला कारण लिहायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या कशा बाजू आहेत त्या? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल CSCT. ओके, आता AB अपॉन AD बरोबर AC अपॉन AB या गुणोत्तरामध्ये आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. AB ने AB ला गुणायचं, AC ने AD ला गुणायचं. AB गुणिले AB, AB चा वर्ग होतो आणि इकडे येणार AD गुणिले AC. याला समीकरण नंबर 1 नाव द्यायचं. 1. दिस इज इक्वेशन नंबर 1. बरोबर. इक्वेशन 1 कसं तयार झालं हे तुम्हाला कळलेलं आहे. आता आपण दुसरी जोडी घेणार आहोत. त्रिकोण एबीसी ला समरूप आहे बीडीसी, म्हणून आपण ती जोडी घेऊया. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण बीडीसी. बरोबर, ही जोडी घेतली. आता हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत, म्हणून त्यांच्या बाजू आपण प्रमाणात मांडूया. पहिल्यांदा आपण घेऊया BC. BC पासून सुरुवात करायची. इथे BC हे दोन लेटर अपॉन BC. बरोबर. त्यानंतर हे दोन घेऊया AC अपॉन BC. या ठिकाणी मी BC ला डबल घेतलेला आहे. या समीकरणामध्ये AB ला डबल केला होता,
कारण तुम्ही जर साध्याचा अभ्यास केला तर इथे ए बी चा वर्ग आहे, म्हणून या दोन गुणोत्तरांचं सिलेक्शन केलं मी. इथे बीसी चा वर्ग आहे, म्हणून फक्त या दोन गुणोत्तरांचं सिलेक्शन केलेलं आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे बीसीला बीसी ने गुणायचं. बीसी गुणिले बीसी होतो बीसी चा वर्ग, बरोबर डीसी गुणिले एसी, बरोबर काय डीसी गुणिले एसी, समीकरण नंबर 2. बरोबर. आता आपण समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करणार आहोत, परंतु इथे खाली जागा नाहीये. आता आकृतीचं काम संपलेलं आहे, म्हणून मी आकृती पुसून टाकतो. आकृती पुसून इथे लिहितो. बघा, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरणांची बेरीज करताना नेहमी डाव्या बाजूमध्ये डावी बाजू मिळवायची. राईट हँड साइड ऍड टू राईट हँड साइड. म्हणून काय होईल बघा, ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर इकडे एडी गुणिले एसी प्लस बीसी गुणिले एसी. समीकरण 1 व 2 ची बेरीज करून झालेली आहे. बेरीज करून आपल्याला एक नवीन समीकरण मिळालेलं आहे. हे नवीन समीकरण त्याचं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर उजव्या बाजूचे दोन गट तयार करायचे आणि दोन्ही गटाचं निरीक्षण करायचं. which thing is common in right hand side. तर तुम्हाला असं दिसतंय की दोन्ही बाजूला एसी कॉमन आहे, बरोबर. आणि डाव्या बाजूतून आपण एसी सामायिक घेऊया. कॉमन म्हणजे सामायिक. एसी सामायिक घेतल्यानंतर शिल्लक राहतो एटी अधिक डीसी. एडी अधिक काय शिल्लक राहतो डीसी. एसी ऍज इट इज, बरोबर. एडी अधिक डीसी जर तुम्ही आकृतीचं निरीक्षण केलं तर एडी अधिक डीसी बरोबर आहे एसी, कारण डी हा एसी या कर्णावर आहे, म्हणून एडी अधिक डीसी बरोबर आहे एसी, बरोबर. आता एसी आणि एसीचा जर तुम्ही गुणाकार केला तर तो होतो एसी चा वर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या शेवटी एक समीकरण मिळालेलं आहे, ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग बरोबर एसी वर्ग. म्हणजेच हे तुमचं साध्य आहे. साध्य सिद्ध झालेलं आहे की साध्यामध्ये म्हटलं होतं एसी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बीसी वर्ग. अशा प्रकारे पायथागोरसचं प्रमेय आणि त्याची सिद्धता मी तुम्हाला शिकवलेली आहे. सिद्धता अतिशय सोपी आहे. सिद्धतेमध्ये फक्त आपण एकच गुणधर्म वापरलेला आहे. कुठला? काटकोन त्रिकोणाची समरूपता. हा गुणधर्म वापरला. एकाच गुणधर्माचा वापर करून ही सिद्धता आपण सिद्ध केलेली आहे. फक्त तो गुणधर्म लक्षात ठेवायचा की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या शिरोलंबामुळे जे दोन त्रिकोण तयार होतात ते परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रमेय खूप महत्वाचं आहे. परीक्षेला बऱ्याच वेळा विचारलं जातं, म्हणून दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा परीक्षेच्या दृष्टीने जरी नसलं तरी आपल्या नॉलेजसाठी गणिताच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी दिस थिअरम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाकडे दुर्लक्ष करू नका. थिअरम ऑफ पायथागोरस. त्यानंतर आपण पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. We are going to study some examples which are depending on Pythagoras theorem.
बरोबर. त्यामध्ये आपण पहिलं उदाहरण बघणार आहोत. उदाहरणे. बरोबर. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, पायथागोरसचे त्रिकूट ओळखा. पहिला प्रश्न आहे की पायथागोरसचे त्रिकूट ओळखा, की पायथागोरसचे त्रिकूट काय आहे बाबा. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज दॅट, दिस इज क्वेश्चन नंबर 1 and this is the example number 1. Don't do mistake. First one is 3, 5 and 4. आता त्रिकूट म्हणजे काय हे महत्वाचं आहे, की आत्ताच आपण पायथागोरसचा प्रमेय शिकलेला आहोत, की काटकोन त्रिकोण असतो, त्या काटकोन त्रिकोणाला 3 बाजू असतात. बरोबर. किती बाजू असतात? 3 बाजू. म्हणजे कर्ण असतो, हा असतो पाया आणि हा असतो उंची. बरोबर. म्हणजे त्रिकूट मग कसं ओळखायचं, की 3 संख्या दिलेल्या आहेत. 3 संख्या म्हणजे या पायथागोरस काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत. लक्षात आलं का? या बाजूवरून आपल्याला ठरवायचंय की कर्णाचा वर्ग बरोबर इतर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज येते का. ती जर आली तर याला म्हणायचे पायथागोरसचं त्रिकूट आहे. बरोबर. या संख्या म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. त्यामध्ये सगळ्यात मोठी जी बाजू असते ती म्हणजे कर्ण असते. काय असते? कर्ण. तर सोडवायचं कसं बघा, असं उकल लिहायचंय. त्यानंतर सुरुवातीला सर्वात मोठ्या बाजू 4 अशी आहे, तिचा वर्ग करू. सर्वात मोठी बाजू 4 आहे. सर्वात मोठी बाजू ओळखायची. सॉरी, सर्वात मोठी बाजू आहे 5. 5 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. 3, 5, 4. सर्वात मोठी बाजू किती? 5. तर सर्वात मोठी बाजू 5 आहे, तिचा वर्ग करू. सर्वात मोठी बाजू वर्ग. बाजू वर्ग बरोबर 5 चा वर्ग. सर्वात मोठी बाजू आहे, तिचा वर्ग करायचा म्हणजे 5 चा वर्ग करायचा. 5 चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 25. याला इक्वेशन नंबर 1 नाव देऊया आपण. आता उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. बेरीज करू. उरलेल्या 2 बाजू आहेत 3 आणि 4. 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग म्हणजे उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. 3 चा वर्ग येतो 9, 4 चा वर्ग 16. 9 आणि 16 या दोघांची बेरीज करा, ती येते 25. तर समीकरण नंबर 2 नाव द्यायचं. समीकरण 1 आणि 2 चं निरीक्षण करा. उजव्या बाजूला 25 25 आहे, म्हणजे उजवी बाजू समान आहे, म्हणून डावी बरोबर डावी. म्हणून असं लिहू शकता तुम्ही 5 चा वर्ग बरोबर 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग. म्हणजे 5 चा वर्ग जेवढा येतो तो मिळवण्यासाठी 3 चा वर्ग आणि 4 चा वर्ग यांची बेरीज केली की तो 5 चा वर्ग येतो आणि तो आलेला आहे. म्हणून खाली लिहायचं 3, 5, 4 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे की पायथागोरसचे त्रिकूट ओळखा. त्रिकूट
असे कितीतरी त्रिकूट तुम्ही शोधू शकता. भरपूर त्रिकूट आहेत पायथागोरसचे. उदाहरणार्थ 10, 8, 6 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे. सर्वात मोठी बाजू 10 आहे, बरोबर. 10चा वर्ग येतो 100, बरोबर. 8चा वर्ग 64 आणि 6चा वर्ग 36. 64 आणि 36 किती आले? 100. मोठ्या बाजूचा मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर इतर दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज आलेली आहे. म्हणजे 10, 8, 6 हे देखील पायथागोरसचं त्रिकूट आहे. अशी पायथागोरसची त्रिकूट घरी बसल्या बसल्या तुम्ही शोधू शकता. कसं ओळखायचं लक्षात आलं? त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. एका उदाहरणावरून जास्त लक्षात येत नाही, 2, 3, 4, 5 उदाहरणं सोडवले की तो टॉपिक एकदम क्लिअर होतो, म्हणजे चांगला डोक्यामध्ये घुसतो. एकदा डोक्यामध्ये ते समजलं, घुसलं की गणिता विषयाचा जास्त अभ्यास करायला लागत नाही. त्यानंतर आपण घेऊया सेकंड वन. सेकंड वन आहे वर्गमुळात 8 स्वल्पविराम वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 3. आता इथे वर्गमुळाच्या चिन्हामध्ये तिन्ही संख्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी मुलांचा गोंधळ होतो की त्रिकोणाच्या बाजू वर्गमुळात असू शकतात का? असू शकतात, नो प्रॉब्लेम. कारण तुम्ही 8चं वर्गमूळ काढू शकता, 5चंही काढू शकता, वर्गमुळात 3चं देखील दशांश अपूर्णांकामध्ये वर्गमूळ काढू शकता. बघूया आता इथे सर्वात मोठी बाजू शोधा. या संख्याप्रमाणेच वर्गमुळाच्या चिन्हामध्ये जी संख्या मोठी दिलेली असते ती सर्वात मोठी बाजू असते. या ठिकाणी 3, 5 आणि 8 यामध्ये वर्गमुळात 8 ही सगळ्यात मोठी बाजू आहे. म्हणून असं लिहूया आपण, सर्वात मोठी बाजू बाजू वर्गमुळात 8चा वर्ग, बरोबर. आता वर्गमुळात 8चा वर्ग हा वर्ग बहुतेक मुलांना करता येत नाही. ही मुलं म्हणतात की हा वर्ग करायचा कसा? हा वर्ग करून दाखवतो बघा. वर्गमुळात 8चा वर्ग, वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार करायचा. वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 8, बरोबर. आता वर्गमुळात दोघांना एकत्र घ्यायचा, 8 गुणिले 8. का दोघांनाही वर्गमुळाचं चिन्ह आहे म्हणून वर्गमुळाच्या चिन्हामध्ये दोघं घेऊन गुणाकाराचं चिन्ह तुम्ही देऊ शकता. आता गुणाकार करा. 8 8 64. 64 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. या संख्येचं वर्गमूळ काढता येतं आपल्याला. वर्गमुळात 64 ची किंमत असते 8. किती असते? वर्गमुळात 64 बरोबर 8. जसं की वर्गमुळात 16 बरोबर किती असतो? 4. कारण 4चा वर्ग 16, 16चा वर्गमूळ 4. तसं म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळात 8चा वर्ग किती आलेला आहे? फक्त 8, बरोबर. म्हणजे कोणत्याही वर्गमुळातील संख्येचा वर्ग हा तीच संख्या असतो हे सिद्ध झालेलं आहे, बरोबर. आता आपण उरलेल्या बाजूंचा वर्गांची बेरीज करूया. उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. वर्गांची बेरीज करू. उरलेल्या बाजू कोण आहेत? वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 3. वर्गमुळात 5 वर्ग अधिक वर्गमुळात 3 वर्ग. या दोघांच्या वर्गांची बेरीज करायची आपल्याला. आता वर्गमुळात 8चा वर्ग 8 येतो. त्याचप्रमाणे वर्गमुळात 5चा वर्ग देखील 5च येणार आणि वर्गमुळात 3चा वर्ग देखील
3च येणार. 5 मध्ये 3 मिळवले 8 झाले. बरोबर. मोठ्या बाजूचा वर्ग 8 आलेला आहे. उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज देखील 8च आलेली आहे. म्हणून असं लिहू शकता तुम्ही वर्गमुळात 8 चा वर्ग बरोबर वर्गमुळात 5 चा वर्ग अधिक वर्गमुळात 3 चा वर्ग. बरोबर. म्हणून खाली असं लिहू शकता 8, 5 आणि 3 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. लक्षात आलं. म्हणजे संख्या कुठलीही असो, पूर्णांक संख्या असो, अपूर्णांक असो, दशांश अपूर्णांकात असो, पूर्णांक असो, कुठलीही संख्या असो, त्या संख्या दिल्या असता घाबरून जायचं कारण नाही. कारण सोडवण्याची एकच पद्धत आहे. फक्त तुम्हाला नीट वर्ग करता आला पाहिजे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर अजून एक उदाहरण बघूया आपण. अजून एक उदाहरण बघितलं की ते क्लिअर होईल की बाबा की पायथागोरसचं त्रिकूट ओळखायचं कसं. हाऊ वी कॅन फाइंड the types of Pythagoras technique. Okay. Then the next one is that 24, 70 आणि 75 या तीन संख्या घेऊया आपण. 24, 70 आणि 75. सम नंबर 3. आता हे पायथागोरसचं त्रिकूट आहे का बघूया आपण. पहिल्यांदा सगळ्यात मोठी बाजू शोधा. सगळ्यात मोठी बाजू आहे 75. बरोबर. इथे सोडवतो. मोठ्या बाजूचा वर्ग करू. मोठी बाजू वर्ग कंसामध्ये 75 चा वर्ग. बरोबर. 75 चा वर्ग म्हणजे 75 गुणिले 75. बरोबर. 5 गुणिले 5 25. 8 7 56. म्हणजे 75 आणि 75 यांचा गुणाकार येतो 5625. बरोबर. मग इथे लिहूया 5625. समीकरण नंबर 1. त्यानंतर आपण उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज करू. 24 आणि 70. 24 चा वर्ग अधिक 70 चा वर्ग. 24 चा वर्ग एकदम सोपा आहे. तो पाठांतर असेल तुमच्या. 24 चा वर्ग म्हणजे 24 गुणिले 24 576. आणि 70 चा वर्ग एकदम सोपा आहे. 0 2 वेळा मांडायचा आणि 7 गुणिले 7 49. 4900. आता या दोघांची बेरीज करायची. शून्यामध्ये 6 मिळवला 6. 5 9 मध्ये मिळवला 4. हातचाला 1. 6 अधिक 0 6. 7 अधिक 0 7. 9 अधिक 5 14. हातचाला 1. 5476 आलं बघा. समीकरण 1 आणि 2 चं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर असं दिसतंय की वेगवेगळ्या संख्या आलेल्या आहेत. म्हणजे दोघांच्या यांच्या वर्गांची बेरीज आणि 75 चा वर्ग समान आलेला नाही. म्हणून तुम्ही असं लिहू शकता 75 चा वर्ग इज नॉट इक्वल टू 24 चा वर्ग अधिक 70 चा वर्ग. बरोबर. म्हणून 24 70 आणि 75 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पायथागोरसचे त्रिकूट ओळखायचे जवळजवळ 3 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स होती. त्या एक्झाम्पल वरून तुम्हाला अंदाज आला असेल की पायथागोरसचे त्रिकूट कसं ओळखायचं. दिस इज व्हेरी व्हेरी इझी. त्यानंतर आपण पुढे एक नवीन एक्झाम्पल बघणार आहोत.
तर आपण आज पायथागोरसचं प्रमेय त्याची सिद्धता बघितलेली आहे आणि सिद्धतेवर आधारित आपण काही उदाहरणांचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे की एका आयताचा कर्ण, उदाहरण नंबर 2, एका आयताचा कर्ण 16 सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ 192 स्क्वेअर सेंटीमीटर 192 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. तर कर्णाची लांबी काढा. असं एक्झाम्पल आहे. कर्णाची काय काढा? लांबी काढा. असं एक्झाम्पल आहे. बरोबर. की एका आयताचा कर्ण दिलेला आहे, त्याचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. क्षेत्रफळावरून एका आयताची लांबी दिलेली आहे. मी कर्ण म्हटलं, एका आयताची लांबी 16 सेंटीमीटर असून त्याचे क्षेत्रफळ 192 स्क्वेअर सेंटीमीटर आहे. तर कर्णाची लांबी काढा. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण आयताची आकृती काढूया. त्याला नाव देऊया आयत ABCD. बरोबर. त्याचा हा AC कर्ण आहे. लांबी दिलेली आहे 16, क्षेत्रफळ दिलेलं आहे 192. त्यावरून आयताची आपल्याला कर्णाची लांबी काढायची. बरोबर आहे. कर्णाची लांबी शोधायची. एकदम सोपं. यासाठी आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र वापरूया. आयताचे क्षेत्रफळ बरोबर, की जे सूत्र तुम्ही आता 5वी पासून शिकत आहात, 5वीच्या अगोदर पण, आयताचे क्षेत्रफळ बरोबर आहे लांबी गुणिले रुंदी. एकदम सोपं सूत्र आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. किंमत ठेवूया आपण. क्षेत्रफळ दिलेलं आहे 192, लांबी दिलेली आहे 16 आणि रुंदी पहिल्यांदा आपण शोधूया. बरोबर. सूत्रामध्ये किमती ठेवून झाल्या. आता कॅल्क्युलेशन करूया आपण. 192 भागिले 16 गुणाकारामध्ये आहे, इकडे छेदामध्ये जाईल. बरोबर. 16 आणि 192 यांचं संक्षिप्त रूप द्यायचं आपल्याला, म्हणजे भागाकार करायचा, सिम्प्लिफिकेशन करायचं. 16 एक 16, 16 आणि 19 ला 1 चा भाग जातो, इथे 3 शिल्लक राहतात. नंतर हे 2 घेतले, 32 झाले. 16 दुने 32. 16 एक 16, 3 शिल्लक राहिले, वरून घेतले 2, 16 दुने 32. म्हणजे त्या आयताची रुंदी आलेली आहे 12 सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे आयताची लांबी आणि त्याचं क्षेत्रफळ दिलं, त्यावरून आपण रुंदी काढली. रुंदी आलेली आहे किती? 12 सेंटीमीटर. बरोबर. परंतु आपल्याला कर्णाची लांबी शोधायची. तर त्रिकोण ABC हा पायथागोरस काटकोन त्रिकोण आहे. या त्रिकोणामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरला तर तुम्हाला कर्ण AC ची लांबी मिळणार आहे. पुढे आपण मग असं म्हणूया, काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार, काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरूया आपण. पायथागोरसचा प्रमेय काय आहे? कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आता या सूत्रामध्ये किमती ठेवायच्यात आपल्याला. We have to find AC. That is why as it is as it is. A value of AB is given 12. Now we substitute 12 square. Now BC is given how much? 16. Substitute 16 square. Now
AC स्क्वेअर इज ॲज इट इज 12 स्क्वेअर म्हणजे 12चा वर्ग 144 प्लस 16 स्क्वेअर 16चा वर्ग येतो 256. दोघांचे वर्ग करून झाले. आता आपण 144 आणि 256 यांची बेरीज करणार आहोत. 4 अधिक 6 10 चालेल 5 5 10 चालेल 2 3 4 म्हणजे AC चा वर्ग आलेला आहे 400. परंतु आपण फक्त कर्णाची लांबी काढणार आहोत म्हणजे AC काढणार आहोत. AC वर्ग बरोबर 400 आहे. या समीकरणाच्या दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं तर AC वर्गाचं वर्गमूळ येतं AC आणि 400 चं वर्गमूळ येतं 20. तर अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आयताची लांबी आणि क्षेत्रफळ दिलं असता त्याच्या कर्णाची लांबी कशी काढायची हे शिकलेलो आहोत. अतिशय सोपं उदाहरण आहे. समजून घेण्यासाठी पुन्हा व्हिडिओ बघा. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढील तासाला आपण पुन्हा नवीन टॉपिक सह नवीन अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.